सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आपल्या देशाची ओळख माहिती आहे तुम्हाला? भारत देशाची ओळख आहे ना, हर हर महादेव, माता दुर्गा, ठीक आहे, यांच्यामुळे आपल्या भारत देशाची ओळखाण आहे। तिरंगेमुळे आपल्या देशाची ओळखाण नाही, हे कोण म्हटलं तुम्हाला? 4 बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को। बघा व्हिडिओ। हमारे देश का असली विख्यात भगवा झंडा है। हमारी पहचान किसी क्या कहते हैं क्रिश्चियन मिशनरी के पुजारियों से नहीं है। हमारे देश की पहचान वीर शिवाजी राव से है। हमारे देश की पहचान माता दुर्गा और भगवान हर हर महादेव। तर बघितला भावांना व्हिडिओ? तर हा जो बालक आहे अज्ञान बुद्धी, हा काय म्हणतो की आपल्या देशाची ओळख ही महादेवाच्या नावाने आहे आणि माता दुर्गाच्या नावाने आहे, वेगवेगळ्या माध्यमातून बोलतोय। पण हे असे नालायक व्यक्ती कशाला जन्माला येते काय की? ही निवड अंडबग झालेत, शप्प सांगतोय। एक काही बडबड करतात, उगाच अभ्यास करा रे बाबू, अभ्यास करा, लेकरायला शाळेमध्ये पाठवा रे दादा हो, ठीक आहे, मंदिरात पाठवा, तुम्ही तुमची श्रद्धा आहे पाठवा, बिंदास पाठवा। आपल्या कुठल्याही धर्माला किंवा जातीला, विशिष्ट जातीला विरोध नाही आहे। तुम्हाला शांती मिळत असेल, तुम्हाला तुमच्या मनाचा समाधान मिळत असेल, तुम्ही मंदिरात जावा, ठीक आहे, आपल्या कुठल्याच जातीला विरोध नाही आहे, पण शाळेतसुद्धा जा, बरोबर ना? आता हा म्हणतो की आपल्या देशाची ओळख जी आहे ही महादेवाच्या नावाने आणि दुर्गाच्या नावाने। माझ्याकडे काय काही क्लिप्स आहेत, हे दाखवतो तुम्हाला, बघा। Friends, good evening, namaskar. I come from India, the land of Buddha. तर बघितल्या भावनो क्लिप्स? ही शायद अंबानीची बायको होती ना, जी बोलतीये आय एम फ्रॉम इंडिया लँड ऑफ बुद्धा, बरोबर? आणि मोदीच्या हातामध्ये सुद्धा तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे। अरे बापरे, आदित्यनाथच्या हातामध्ये पण आहे। तर तुम्ही तर बाहेर देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला म्हणसाल की तुम्ही आम्ही महादेवाच्या जन्मभूमीहून। अरे दादा, हे आपले जे 33 करोड देवी देवता होते, आता तर जास्त झाले असतील, ठीक आहे, तर त्यांना कोणी ओळखत नाही, हे फक्त इंडियामध्येच आहे। इंडियाच्या बाहेर आपल्याला हेच बोलावं लागतं प्राऊड आणि की आम्ही लँड ऑफ बुद्धा, आम्ही बुद्धाच्या भूमीमधून आलो आहे। आणि मोदीसुद्धा तेच बोलतो, ठीक आहे। आदित्यनाथ योगी फक्त भारतामध्ये सांगतो की हिंदू धर्म, हिंदू धर्म, बाहेर गेल्यानंतर काय बोलतो? आम्ही बुद्धाचे अनुयायी, बरोबर? तर बुद्ध फक्त भारतामध्ये प्रसिद्ध नाही, पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत, ठीक आहे। आणि असे मूर्ख लोक तुम्हाला जर आढळले, जर तुम्हाला आढळले तर त्यांचे जे विचार आहेत त्यांचे परिवर्तन करावं तुम्ही, त्यांना 2 ज्ञानाच्या गोष्टी सांगाव्या, माझी अशी इच्छा आहे, ठीक आहे। आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या अशा नालायक व्यक्तीची थोडीशी बुद्धीमध्ये थोडा कचरा पडलेला असतो ना, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे। तर व्हिडिओला सपोर्ट करा। जय भीम आणि जय संविधान।